नमस्कार, मी गणेशराव आणि तुम्ही पाहतात बीबीजी न्यूज तुमसर. तुमसर शहरातील आठवडी बाजारामधील तांबी चौकापासून तर जे रेल्वे फाटक आहे या परिसरामध्ये जेव्हाही आठवडी बाजारामध्ये कोणी व्यक्ती भाजी घेत असतो तेव्हा तेव्हा मोबाईल चोरट्यांनी त्याच्या मोबाईलवर हात साफ केलेला आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये 5 ते 10 मोबाईल चोरी जातातच. कालची घटना अशी आहे, काल या आठवडी बाजारामध्ये जवळपास 8 ते 10 मोबाईल चोरीस गेल्याची माहिती नागरिकांनी दिली. परंतु याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी 3 तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत अशी माहिती दिली. मुख्य गोष्ट अशी आहे की पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार घेत नाही, तर ते म्हणतात तुमचा मोबाईल चोरीच गेला नाही तर गहाळ झालेला आहे. अशा प्रकारे हा घटनाक्रम सुरू आहे. ही आजची गोष्ट नाही, अनेक वर्षापासून अनेक महिन्यापासून हा क्रम सुरू आहे, परंतु अद्याप चोरी थांबलेली नाही. प्रमुख बाब अशी आहे की ज्यांचे ज्यांचे मोबाईल चोरी गेले त्यांची एकच घटनाक्रम दिसतो, त्यांच्या वरच्या खिशामध्ये मोबाईल असतो. जेव्हा ते भाजी घ्यायला वागतात आणि ऐन याच वेळेवर मोबाईल चोरटा हात साफ करतो, तेव्हा नागरिकांनी सावध राहायला पाहिजे. मी बीबीजी न्यूज कडून नागरिकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहे की वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवू नये. ज्या ज्या घटना झाल्या त्या घटनामध्ये हा एकच घटनाक्रम दिसतो. ज्यांच्या वरच्या खिशामध्ये मोबाईल होता त्यांनी तिथं हात साफ केलेला आहे. तेव्हा नागरिकांनी आता सावध राहायला पाहिजे आणि पोलिसांनीही या परिसरामध्ये 4 ते 6च्या दरम्यान गस्त घालायला पाहिजे. नमस्कार, मी चंदू श्रीराम कांबळे, राहणार श्रीरामनगर तुमसर. काल तुमसर येथे मंगळवारला आठवडी बाजार होता व मी आठवडी बाजारच्या निमित्ताने भाजीपाल्याचे घेण्यासाठी स्टेट बँकेच्या जुन्या स्टेट बँकेच्या समोर गेलो असताना मी भाजी घेताना माझ्या लक्षात आले की माझ्या वरच्या खिशातून मोबाईल चोरी गेल्याचे. जसं माझ्या लक्षात आले तसेच मी पोलीस स्टेशन गाठले आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करत होतो. त्याचवेळी अनेक पीडित तिथे उपस्थित झाले व त्यांनीही मोबाईल चोरीची झाली म्हणून तिथं पोलीस स्टेशनला तक्रार केली. तरी माझी प्रशासनाशी नम्र निवेदन आहे की त्यांनी जास्तीत जास्त आठवडी बाजारच्या वेळेस लक्ष द्यावं. धन्यवाद.